हाय फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. तर इथे झालं आहे संध्याकाळचे 5 वाजले. त्यासोबत म्हटलं व्लॉगला पण स्टार्ट करते. आणि त्यासोबत कपडे आणायचे बाहेरून. आता रुजुल थोडा झोपला होता दुपारी, तर तो आपण आत्ताच थोडा वेळ झाला उठलेला आहे. आणि हे जी बेडशीट आहे ना, तुम्ही बघू शकता. मला ही बेडशीट खूप जास्त आवडते कारण हिचं कापड इतका सुंदर आहे. याच्यामधली सेम माझ्याकडे एक येल्लो कलरची पण आहे. दोन्ही बेडशीट खूप छान आहे, पण येल्लो कलर कसं थोडंसं लवकर डल होते आणि डार्क कलर आता इतका सुंदर दिसते, तुम्ही बघू शकता. मस्त वाटते बघायला. तर असं सगळं आहे. बाहेर ऊनच आहे. 5 वाजले तरी असं वाटत नाही आहे की 5 वाजले म्हणून. पण असो, आता जे आहे ते आहे. उन्हाळा तर एवढा म्हणजे अजून 1 महिना काढायचा आहे आता, जोपर्यंत प्रॉपर पाऊस पडत नाही. तर चला कपडे वगैरे घेऊन येते, मग भेटतेच तुम्हाला. तर इथे बघू शकता, इथे बसून मस्त खेळत होता. मग म्हटलं चला कपडे पण काढून घेते. तर इकडे आली तर हे व्हिडिओमध्ये आता लक्ष गेलं की हा दार किती याच्यावर धूळ आहे. तर ते पण मला साफ करावं लागेल थोडा वेळ काढून. आणि कसं ना, साफसफाई म्हटलं आपण निवांत साफसफाई करायला जातो तर मध्येच अशी लुडबुड असते, त्याच्यामुळे ना सगळं राहून जाते तिच्या तिथे. आणि मग इथे ना मी जशी बाहेर गेली तसंच बघू शकता, लगेच धावत माझ्या मागे आलं, कारण त्याला कपडे नेऊन ठेवायचे असतात. आणि थोडे दिले तर त्याला चालत नाही. जेवढापर्यंत त्याला म्हणजे सहन होऊ शकते तेवढे त्याला पूर्ण हातभर कपडे पाहिजे. मग त्याच्यानंतरच तो आतमध्ये येते. तर इथे मी सगळे कपडे काढून घेते. आणि ऊन बघू शकता, आता जवळजवळ 5-5:30चा टाईम झाला होता संध्याकाळचा, तरी ऊन काही कमी व्हायचं नावच नाही घेत. आणि आता उन्हाळा दिवस इतका मोठा आहे, वेळ होऊन जाते घडीमध्ये, पण दिवस काय जातच नाही. 7:30 पावणे 8 होऊन जातात तरी म्हणजे थोडं उजेड दिसतोच बाहेर. तर इथे काय झाला, कपडे ठेवायला गेला आणि त्याची सू होऊन गेली. त्याने मला आवाज दिलं पण मी काही गेलेच नाही. तो म्हणून असा उभा इथे येऊन तो मला सांगत होता तिकडे असं झालं आहे. म्हटलं थांब, एवढे कपडे काढू दे मग बघते काय झालं आहे. तो आजकाल सांगतो असं, म्हणजे जायचं हे ते काय पण कधी जर आपलंच त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, जसं त्याने आता मला आवाज दिला होता पण मी म्हटलं हा काय म्हणता म्हणून मी काय लक्ष दिलं नाही, तर ते होऊन गेलं. तसंच चालत असते. बघ, त्याला घेऊन मी आतमध्ये आले, सगळं हे केलं. आणि मग त्याच्यानंतर इथे झाली होती संध्याकाळ. तर म्हटलं चला आता जेवणाची पण तयारी करते, कारण आज ना दुपारी हा थोडा वेळ झोपला होता, त्याच्यामुळे आता संध्याकाळ निवांत होती. नाहीतर मग जेव्हा हा दिवसभर झोपत नाही तेव्हा याला लवकरच झोपायचं असते, तर मग जरा संध्याकाळची घाईघाई असते. तर इथे मी ना वरण भाताचं कुकर लावत होते, तर डाळ काढली, त्याला दिसलं तर तो इथे सांगत होता मला इथे भात काढवा म्हणून, म्हणजे तांदूळ काढायचे त्याच्यात. तर तो इकडे घेऊन आला, मग मी त्याच्यात तांदूळ वगैरे काढली. तो माझ्यासोबत किचनमध्ये असते ना, तर त्याला हे सगळ्या गोष्टी माहीत झाल्या आहे. बघू शकता इथे त्याचं खेळणं चालू आहे. आणि मग त्याच्यानंतर इथे मी सगळं डाळ तांदूळ धुवून घेतलं स्वच्छ. आणि त्याला एवढं तर पक्कं माहीत झालं आहे की हिने डाळ काढली की हिला तांदूळ पण लागते. तर त्याने मला बघितलंच तुम्ही कसं भांडं आणून दिलं यामध्ये भात करबा म्हणून. मग इथे हे धुवून घेतलं मी छान, 3-4 पाण्याने धुवून घेते डाळ तांदूळ. आणि मग एक स्वच्छ पाणी भरून कुकर लावते. तर इथे थोडंच डाळ आणि म्हणजे भात आणि वरण करायचा होता मला. आणि मग मी विचार केला, आज हा दुपारी झोपला तर आता रात्री थोडा वेळ म्हणजे फुरसतच आहे, तर निवांत मस्त भाजी करते. कारण खूप दिवस झाले हे काय म्हणतात त्याला, शिमला मिरची घेऊन आले होते छोट्या छोट्या, कारण यांना मसाल्यातल्या खायच्या होत्या त्याच्यामुळे. तर मी म्हटलं आता बरेच दिवस झाले ना, आज वेळ आहे तर ते पण बनवून घेते यांना, कारण त्यांना आवडते खूप जास्ती त्याच्यामुळे. तर इथे मी सगळ्यात आधी कुकर लावून घेणार आहे आणि कुकर झाल्यावर मग भाजीची तयारी करते. तर थोडंच वरण भात, कारण पोळ्या पण कराव्या लागतील, तर मग एवढं वरण भात होऊन जाते. आणि रात्रीचं मी तेवढं काही जेवत नाही आणि उन्हाळ्यामुळे तर तेवढं काही खाऊनही होत नाही. मग इकडे फ्रीजमध्ये ना ॲक्च्युली मी नंतर ठरवलं होतं शिमला मिरची करायचं, पण मी आधी इथे थोडंसं बघत होते काय नाही. तर इथून मग विचार केला चला आता शिमला मिरचीच करते मस्त भरलेली. तर आजची भाजी ना मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहे, तर तेच मी इथे सगळं सामान काढून घेत होते. मी आधी असं या पद्धतीने कधी बनवली नाही, बनवली आहे पण वेगळी बनवली आहे. तर आज वेगळंच काय बनवत आहे. तर इथे मी ना शिमला मिरची काढून घेतली होती, त्याला आता स्वच्छ छान धुवून घेते नळाखाली. आणि कोथिंबीर पण काढून ठेवलं, तुम्हाला दिसत असेल. तर सगळ्यात आधी शिमला मिरची धुवून घेतली आणि त्याला असं त्याची जी देठ आहे ती काढून घेते चाकूने. आणि मग त्याच्यात त्याचे बिया वगैरे असतात ना,
त्या सगळ्या मी काढून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्या मी कट करून घेणार आहे. आणि 5च मिरच्या घेतल्या होत्या, एवढ्या भरपूर होतात. आणि मस्त इतकी सुंदर अशी भाजी झाली होती, तुम्हाला काय सांगू. तुम्ही जर या पद्धतीने कधी केली नसेल ना, तर नक्की मी सांगते म्हणून एकदा ट्राय कराल. मी पण म्हणजे असंच विचार करून करून बनवली होती, पण खूप छान झाली होती. तर त्याच्यामुळे म्हटलं तुम्ही पण ट्राय करा. तर इथे काय केलं होतं, मी एक कढई घेतली होती, त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि सुकं खोबरं, म्हणजे तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरी चालेल, पण माझ्याकडे नव्हतं आणि खोबरा केस होता, तर तोच टाकून दिला मी थोडासा. त्याच्यानंतर थोडेसे तीळ असे हे लो गॅसवर मी छान असं थोडं भाजून घेतलं. थोडंसं फक्त रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि हे भाजून झालं की त्यानंतर यामध्ये मी ना मस्त 2 चमचे भरून म्हणजे मोठ्या चमच्याने 2 चमचे असं बेसन टाकलेलं होतं. ते पण मी त्याच्यासोबत भाजून घेतलं, तर ते ना क्लिप इथे ॲडच झाली नाही. त्याच्यानंतर मग ते एका याच्यामध्ये काढून घेतलं मिक्सरच्या पॉटमध्ये आणि त्याला ना बारीक करून घेतलं मिक्सरला मस्त. म्हणजे काय, शेंगदाणे, खोबरं, तीळ आणि बेसन असं सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये थोडं तेल घेतलं आणि कांदा परतून घेतला. तर एक कांदा घेतला होता मोठ्या साईजचा, अर्धा कांदा इथे यूज करत आहे आणि अर्धा कांदा नंतर यूज करणार आहे. तर हेच आहे ते जे मिक्सरला बारीक करून घेतलं होतं. तर इथे बघू शकता कांद्यासोबत ते पण मी मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर ड्राय मसाले टाकत आहे. हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर, अजून हे काय म्हणतात त्याला मसाला आणि चवीपुरतं मीठ असं सगळं टाकून घेतलं होतं आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलं म्हणजे याच्यात सगळं. आणि मग त्याच्यानंतर याला ना मिक्स करून झाल्यावर याला काही शिजवायची गरज नव्हती, कारण ते भाजलेलं होतं सगळं त्याच्यामुळे. मग तेच थंड व्हायला एका साईडला काढून ठेवलं. तोपर्यंत म्हटलं इकडे ग्रेव्हीची तयारी करते. तर ग्रेव्हीसाठी ते मी जो अर्धा कांदा ठेवली होती ते घेतला आणि एक छोट्या साईजचा टोमॅटो आणि थोडंसं कोथिंबीर असं हे मिक्सरला म्हणजे जाडसर वाटून घेणार आहे. खूप अशी पेस्ट नाही बनवणार आहे याची, जाडसरच ठेवणार आहे. आणि मग त्याच्यानंतर ते तिकडे बारीक केल्यानंतर इकडे मग आणखी तीच कढई ठेवली. त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेते. आता आपल्याला भाजी फोडणी टाकायची आहे. तर एकाच कढईमध्ये बघू शकता मी सगळं केलेलं आहे. मग इथे तेल घेऊन घेतलं आणि थोडीशी मसाल्याची भाजी आहे, तर म्हटलं थोडंसं तेल, अगदी थोडंसं तेल जास्ती टाकलेलं होतं मी. तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये मी जिरा आणि मोहरी टाकून दिली होती. ते छान हे झाली. त्याच्यानंतर यामध्ये जे आपण हिंग टाकलं आणि त्याच्यानंतर जे पेस्ट करून ठेवलं होतं ना ते यामध्ये ॲड करून घेणार आहे. आणि तोपर्यंत जे ते मसाला बनवून ठेवलं होतं ते मी तिकडे थंड करायला ठेवलंच आहे. ते आपलं थंड होत आलंच होतं. मी म्हटलं हा मसाला शिजेपर्यंत मग त्याचा पण यूज करता येईल आपल्याला. त्याच्यामुळे इथे मस्त हे सगळं मसाला टाकून दिला. आणि जर तुमच्याकडे आलं लसूणची पेस्ट अशी वेगळी नसेल तर तुम्ही हे पिस्तानी यामध्ये ॲड करा. माझ्याकडे वेगळं होतं त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये काही टाकलेलं नव्हतं. आणि मस्त त्याला मिक्स करून घेतलं आणि छान आता शिजू देते. त्याच्यानंतर इथे हे मसाला पण थंड झाला होता, त्याला छान हाताने असं मिक्स करून घेतलं आणि दाबून दाबून आता छान सगळ्या मिरच्यांमध्ये भरून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही मस्त अशा मिरच्या मी मसाल्याने भरून घेतल्या होत्या. आणि याच पद्धतीने आपण जे काय म्हणतात ढेमसे असतात ना ते पण बनवू शकतो. खूप छान लागणार ते पण. एकदा ट्राय करून बघावे लागतील. माहिती नाही कसं वाटते, ट्राय केल्याशिवाय समजणार नाही. तर इथे छान सगळ्या मिरच्या भरून झाल्या होत्या. मग जे मिक्सरचं पॉट होतं ना मसाल्याचं त्याच्यामध्येच थोडं पाणी घेतलं मी आणि ते पाणी हे जे उरलेलं मसाला यामध्ये टाकून ठेवलं आहे. भाजीमध्ये यूज करेन मी. त्याच्याने थोडंसं ग्रेव्हीला पण छान अशी थिकनेस येते. तोपर्यंत इकडे आपला मसालावर रेडी झाला होता. बघू शकता मस्त तेल सुटलं याच्यावर, आता ते शिजलेलं आहे. तर आता याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करते. कारण आपण बाकी मसाला होता त्याच्यामध्ये ॲड केला. त्यामध्ये फक्त मी हळद, थोडंसं मसाला आणि मीठ टाकलं. त्यासोबत काश्मीरी लाल मिर्च टाकलं होतं. कारण म्हटलं भाजीला छान असा रंग येईल त्याच्यामुळे. आणि तुम्ही हे टाकल्यानंतर बघू शकता भाजीला किती सुंदर असा रंग आला. त्याच्यासाठीच नुसतं हे टाकलं होतं. नाहीतर जे तिखट भाजीला लागणार होतं ते सगळं तर मी मगाशी त्याच्यातच यूज करून घेतलं होतं. याला छान मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर ज्या मिरच्या भरून ठेवल्या होत्या ना ते आता मिरच्या यामध्ये टाकून देणार आहे, अशा ठेवून देणार आहे. आणि ग्रेव्हीची भाजी न करता तेलामध्ये पण करतात, पण मी यावेळेस जाणून-बुजून अशी ग्रेव्हीची भाजी करायला घेतली. पण खरंच सांगते खूपच छान झाली होती. जे कधी शिमला मिरची खात नसणार ते पण खाणार. एकदा नक्की ट्राय करा.
आणि जे ते पाणी होतं ना ते पण सगळं टाकून दिलं आणि आता झाकून याला छान लो गॅसवर शिजू देते. त्याच्यानंतर भाजी शिजत होती, मग इकडे मी ना पोळ्यांसाठी पीठ पण भिजवून घेतलं होतं. ते मुरत ठेवलं आहे तिकडे साईडला आणि इथे मी भाजी चेक करत होती शिजली का म्हणून. तर भाजी झालीच आहे, फक्त त्याला अजून एकदा पलटवून घेतलं सगळ्या मिरच्यांना आणि अजून 2-4 मिनटं याला छान झाकून शिजवून घेते. मग त्याच्यानंतर आपली भाजी बनवून रेडी. तुम्हाला आता इथे मी फायनल लूक दाखवते की भाजी का सुंदर दिसत आहे बघायला. तुम्ही पण सांगा तुम्हाला कशी वाटली ही भाजी बघून आणि याची रेसिपी. आवडली तर एक लाईक नक्की करा. त्यासोबत तुम्ही ट्राय पण करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब पण करा. तर चला भेटू अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.